हाय हॅलो नमस्कार. साडीला फॉल लावते वेळी हा टिप्स नक्की वापरा तुम्ही. आता मी घेतलेल्या साड्या 3 आहेत, म्हणजे एकाच कस्टमरच्या आहेत, त्यामुळे एकाच वेळी लावायला घेतल्या. आता इथं ब्लाऊज बघू शकता, डिझाईनचा आहे. हा ब्लाऊजसुद्धा शिवायचा आहे. त्या अगोदर मी ब्लाऊज पीस कट करून घेते. आता हा दुसरी जी साडी आहे ती याचासुद्धा ब्लाऊज पीस आहे काळा, पण त्यांना काळा ब्लाऊज शिवायचा नाही, त्यामुळे साईडला ठेवला हा सुद्धा. तिसऱ्या साडीमध्ये ब्लाऊज पीस कट करून घेतला, पण ब्लाऊज पीस हा साडीसारखा सेम होता, त्यामुळे साडी मला मेजरमेंट करून कट करावी लागली. आता साडीसुद्धा कमी व्हायला नको आणि ब्लाऊज पीससुद्धा शिवते वेळी कमी कपडा व्हायला नको, त्यासाठी मग मी अगोदर साडी मेजरमेंट करून घेतली, त्यानंतरच मी कट करून घेतली आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, सेम ब्लाऊज पीस असतो, त्यामुळे आपण जास्त कपडा कट केला जातो आणि साडी ही कमी होते. तर मी 90 सेंटीमीटर इथं कपडा कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीससाठी. फॉल धुवून इस्त्री करून घेतली. आता हात शिलाई घालते वेळी हा प्रॉब्लेम होतो, बोटाला जास्त टोचला जातो आणि स्वयंपाक करते वेळी वगैरे बोटांना आग पडू शकते. त्यामुळे काय करायचं, 2 बोटांना हा सेल्लो टेप लावून घ्यायचं. ही टिप्स तुम्ही वापरू शकता बघा, जास्त हात शिलाई घालायची असेल तर. आता इथं कटवर्क साडीला फॉल कसा लावायचा आहे, व्हिडिओ खाली त्रिकोण आहे त्याच्यावरती क्लिक करा, व्हिडिओ पूर्ण दिसून येईल. आता अशा पिनसुद्धा लावून घेऊन तुम्ही साडीला दुसऱ्या साईडला हात शिलाई घालू शकता. या टिप्स तुम्ही नक्की वापरा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.